नमस्कार. मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत आणि मुलांना आता आपण हेल्दी डब्याला काय द्यायचं म्हणून एक ऑप्शन शोधत राहत असतो. त्यातच मी हा एक ऑप्शन शोधला आहे, ते म्हणजे दुधी भोपळ्याचे कटलेट्स. लहान मुलेच काय मोठी माणसे सुद्धा दुधी भोपळा खायला नको म्हणत असतात. पण आपण एक आई म्हणून मुलांना आपल्याला नेहमी वाटत असतं, की मुलांनी सर्व भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि त्यासाठीच मी आज हे दुधी भोपळ्याचे कटलेट्स बनवून दाखवणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये कटलेट्स बनून रेडी होतात. तुम्ही मुलांना हे डब्याला सुद्धा देऊ शकता, इव्हनिंग स्नॅक्सला बनवू शकता आणि हा एक स्टार्टर म्हणून सुद्धा छान ऑप्शन आहे. हे दुधी भोपळ्याचे कटलेट्स एकदम बाहेरनं छान खुसखुशीत होतात. आतून मस्त पौष्टिक बनवण्यासाठी आपण त्यामध्ये अजून एक खास इन्ग्रीडियंट घातला आहे. दुधी भोपळ्याबरोबरच आपण यामध्ये पनीरचा सुद्धा वापर करणार आहे, ज्यामुळे त्यामध्ये प्रोटीन सुद्धा भरपूर प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग छान अशा या रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळ्याचे कटलेट्स बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक मीडियम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे. दुधी भोपळा घेताना त्याची साल थोडीशी नखाने तोडून बघायची. जर साल व्यवस्थित निघत असेल, म्हणजेच दुधी भोपळ्याची साल जर जास्त कडक नसेल, तर आपला दुधी भोपळा आपल्या कटलेटसाठी अगदी योग्य आहे. त्यानंतर हा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. यानंतर दुधी भोपळा मी कट करून घेतला आहे आणि दुधी भोपळ्याच्या आतल्या साईडचा जो बियांचा भाग असतो ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा. तसेच दुधी भोपळा बऱ्याच वेळेला कडू असतो, तर थोडासा दुधी भोपळ्याचा एक तुकडा नेहमी खाऊन बघायचा. कोणताही दुधी भोपळ्याचा प्रकार करण्याच्या आधी दुधी भोपळ्याचा थोडासा तुकडा करून खाऊन बघायचा. जर तो तुकडा कडू लागत असेल तर तो दुधी भोपळा कधीच भाज्यांसाठी किंवा कोणत्याही गोष्टी बनवण्यासाठी वापरायचा. आता आपल्याला हा दुधी भोपळा छान असा खिसून घ्यायचा आहे. दुधी भोपळा खिसताना मीडियम आकाराच्या खिसणीचा वापर करायचा. मीडियम आकाराची छिद्र असलेलीच खिसणी वापरायची, ज्यामुळे त्याचं खूप जास्त पाणी होत नाही आणि खूप मोठ्या छिद्र असलेल्या खिसणीने तो खिसायचा नाही, त्यामुळे मग काय होतं, तो व्यवस्थित मिळून येतो. आता इथे मी एक दुधी भोपळा संपूर्ण व्यवस्थित खिसून घेतला आहे. आता या दुधी भोपळ्यातलं आपल्याला संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. त्यासाठी दुधी भोपळा हातामध्ये घेऊन तो व्यवस्थित पिळून त्यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं. आता इथे आपण जितका दुधी भोपळा आहे तेवढंच आपल्याला यामध्ये पनीर सुद्धा घालायचं. पनीर मध्ये सर्वांनाच माहिती आहे, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि लहान मुलांना पनीर जास्त आवडतं. त्यामुळे यामध्ये आपण पनीर घालणार आहोत. आता इथे साधारण जर 1 मूठ किंवा 2 मूठ भोपळा असेल तर त्यासाठी एक पावशर पनीर किंवा एक 200 ग्रॅम पनीर तुम्ही इथे खिसून घ्या. आता खिसून घेतलेलं पनीर आपल्याला या दुधी भोपळ्यामध्ये घालून घ्यायचं. आता पनीर घातलं की हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 चमचा कसुरी मेथी, पाऊण चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना जिरा पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो किंवा पास्ता मिक्स, पिझ्झा मिक्स तुम्ही घेऊ शकता. हे सर्व मी घालून घेणार आहे. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घेतल्या आहेत आणि तो लसूण सुद्धा मी यामध्ये घालणार आहे. आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ऑब्व्हियसली कटलेट्सला आपल्याला बाइंडिंगसाठी त्यामध्ये काहीतरी घालावं लागतं. त्यासाठी इथे मी बेसन पिठाचा वापर करणार आहे. पण जर तुमच्याकडे नाचणीचं पीठ असेल तर तुम्ही ते आवर्जून घाला, त्यामुळे तुमचं कटलेट्स अजून पौष्टिक बनतील. सुरुवातीला मी इथे 3 चमचे बेसन पीठ घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. नंतर आपण आपल्या गरजेनुसार बेसन पीठ थोडंसं कमी जास्त करू शकतो. आता बेसन पीठ घालून मी हे मिक्स केलंय, पण मला हे थोडं पातळ वाटतंय, तर मी अजून एक 3 चमचे परत यामध्ये बेसन पीठ घालणार आहे आणि हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे. आता या ठिकाणी हे मिश्रण एकदम व्यवस्थित झालं आहे. याचे व्यवस्थित गोळे बनत आहेत. याचे आता आपण कटलेट्स बनवून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराचे कटलेट्स बनवू शकता. अशा पद्धतीने आता इथे मी कटलेट्स बनवून घेतले. आता या कटलेट्सला कोटिंगसाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. कटलेट बनवून झालं की त्याला दोन्ही बाजूंनी छान आपल्याला रव्याचं कोटिंग बनवून घ्यायचं आहे. छान रवा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित त्याला लावून घ्यायचा.
रव्यामुळे कटलेट्स बाहेरून व्यवस्थित छान कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि आतून मस्त मऊ होतात. आता आपले इथे कटलेट्स बनून झालेले आहेत. तर आता इथे मी कटलेट्स फ्राय करण्यासाठी साईडला एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. पॅन छान गरम झाला की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि हे कटलेट्स आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून त्यामध्ये सर्व कटलेट्स टाकून घ्यायचे आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम एक साधारण अर्ध्या मिनिटांनंतर बारीक करून घ्यायची आणि बारीक गॅसवरती आपल्याला एक 2 ते 3 मिनिट कटलेट एका बाजूने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. आता यातच मी थोडासा कढीपत्ता वरून घालणार आहे. ही स्टेप ऑप्शनल आहे, पण कढीपत्त्यामुळे कटलेट्सला एक छान फ्लेवर येतो. 2 ते 3 मिनिट एका बाजूने व्यवस्थित कटलेट्स फ्राय करून घेतले की कटलेट अलगद असे पलटी करून घ्यायचे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा एक 2 ते 3 मिनिट छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. आणि अशाच पद्धतीने आपले दुधी भोपळ्याचे हेल्दी कटलेट्स बनून तयार आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना आवर्जून हे कटलेट्स डब्यासाठी बनवून द्या. घरामध्ये सुद्धा आवर्जून तुम्ही हे कटलेट्स नाश्त्याला वगैरे सुद्धा बनवून बघा. खूप छान बनतात. तर तुम्हाला आपली ही आजची हेल्दी अशी दुधी भोपळ्याच्या कटलेट्सची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण दुधी भोपळ्याचे कटलेट्स तर बघितलेच आहे, पण मी दुधी भोपळ्याचे थालीपीठ सुद्धा बनवून आपल्या चॅनलवरती रेसिपी टाकलेली आहे. एकदा दुधी भोपळ्याचे थालीपीठची रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करून बघा. खूप छान बनतात. भेटूया पुन्हा एकदा अशा छान रेसिपी सोबत आपल्या स्नेहाज किचन स्टोरीज मध्ये. धन्यवाद.